बारामतीच्या पणदरेमध्ये राष्ट्रवादीचा विजय झाल्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी। राष्ट्रवादीचे मंगेश प्रतापराव जगताप हे विजयी झालेले आहेत। भाजपचे सूरज अरविंद जगतापांचा पराभव त्यांनी केला। तर बारामतीच्या पणदरेमध्ये राष्ट्रवादीचा हा विजय झालेला आहे। राष्ट्रवादीचे मंगेश प्रतापराव जगतापांचा या ठिकाणी विजय झाल्याचं आपण पाहतोय। परभणीच्या दैठणामधील ही महत्त्वाची अपडेट। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रेरणा वरपुडकर या पराभूत झालेल्या आहेत। तर परभणीच्या दैठणा येथील ही अपडेट आपण पाहतोय। प्रेरणा वरपुडकर ह्या भाजपच्या उमेदवार पराभूत झालेल्या आहेत। बिडकीनमध्ये ठाकरेंच्या सेनेचा मोठा विजय झालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मनोज पेरे यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळते। बिडकीनमधील ही महत्त्वाची अपडेट। बिडकीन गटामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा विजय झालेला आहे। तर ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार मनोज पेरे येथे विजय झालेले आहेत। बिडकीन गटामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा विजय झालेला आहे। तर आतापर्यंतचे हे सगळे निकाल हाती येतात आहे। नवीन अपडेट देखील आपण पाहूयात। जिल्हा परिषदेचा जर विचार केला तर 731 पैकी 578 जागांचे कल आता हाती आलेले आहे। पैकी भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या पारड्यामध्ये जागा आहेत 200। शिवसेना क्रमांक 2चा पक्ष ठरलेला आहे। शिंदेंची शिवसेना 137 जागा त्यांना मिळालेला आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी 120, काँग्रेस 46, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 33, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 13 आणि इतरांना 29। पंचायत समितीच्या निकालावर जर आपण नजर टाकली तर 125 पैकी 111 जागांचे निकाल आतापर्यंत हाती आलेले आहे। गोपाळपूरमधून एक महत्त्वाची बातमी। गोपाळपूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झालाय। भारतीय जनता पक्षाच्या दुर्गाताई गोपाळ अंकुशराव आघाडीवर आहेत। तर गोपाळपूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा विजय झाल्याची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। गोपाळपूर जिल्हा परिषदेत भाजपचा विजय झालेला आहे। अंकुशराव दुर्गाताई गोपाळ अंकुशराव या आघाडीवर असल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।